एका शहरातील एका साध्या शाळेत एक खोडकर पण मजेशीर मुलगा शिकायचा, गण्या. तो वर्गात नेहमी शेवटच्या बाकावर, पण सगळ्यांच्या लक्षात राहायचा कारण तो एकदम टाइमपास एक्सपर्ट होता. एके दिवशी पीटी पिरियडमध्ये तो मैदानावर फुटबॉल खेळून आला आणि पाहतो तर काय, त्याचे नवीन शूज गायब. गण्या ओरडला, "अरे, माझे शूज कुठे गेले रे? हे तर माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महागडं इन्व्हेस्टमेंट होतं." त्याचा मित्र म्हणाला, "अरे शांत बस, कदाचित कुणी जोक केला असेल." गण्या हसून म्हणाला, "हो, पण आता माझा जोक सुरू होईल." दुसऱ्या दिवशी गण्या शाळेत लवकर आला. त्याने सर्व वर्गातील विद्यार्थ्यांचे शूज पाहिले आणि एक भन्नाट आयडिया सुचली. तो सगळ्यांचे शूज लेफ्ट राईट उलटे ठेवायला लागला. काहींचे शूज टॉयलेटजवळ, काही ऑफिसपाशी आणि काही तर मुलींच्या वर्गासमोर. जेव्हा ब्रेक झाला, सगळी शाळा गोंधळली. कोणी म्हणत होतं माझे शूज सापडत नाही, तर कोणी माझे शूज छोटा झालं का रे. शेवटी टीचर आले आणि विचारलं, "हा गोंधळ कोणी केला?" गण्या उभा राहिला आणि म्हणाला, "सर, माझ्या शूजचा बदला घेतला फक्त. आता सर्वांना शूजचा आदर कळेल." सगळे हसू लागले आणि सरही हसले. "गण्या, पुढच्या वेळी आज काही केलंस तर माझे शूज पण बदलशील का काय?" गण्या म्हणाला, "सर, तुम्ही माझे फेव्हरेट आहात, तुमचे शूज मी पॉलिश करून ठेवेन."